दक्षिण मुंबईमध्ये मानाचा गणपती समजला जाणारा मी सध्या उभा आहे तुळशीवाडीच्या महाराजा गणपतीला। या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारातले गणपती बाप्पा। या मंडळाची स्थापना झाली 1939 साली। त्यापासूनच अतिशय भव्य दिव्य आणि वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती वेगवेगळे रूप विविध अवतार आपण या फोटो फ्रेम मध्ये पाहू शकतो। आपल्यासोबत मंडळाचे उपाध्यक्ष आपण त्यांना विचारूया। नमस्कार साहेब, MH24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। या वर्षी 2024 मध्ये तुळशीवाडीचा महाराजा कसा आहे? नमस्कार, मी तुळशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष श्री विशाल यल्लप्पा तांदूळकर। आमच्या प्रत्येक वर्षी वेगवेगळे थीम असतात, वेगवेगळे प्रत्येक वर्षी आमचे चिटकवायचे थीम असतात। पण यावर्षी साधारण आम्ही थोडा साधा करतोय। त्यासाठी मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल की बघा, जरी तुम्ही या वर्षीची मूर्ती साधली तरी ती रेखीव आहे, सुबक आहे, सुंदर आहे आणि दक्षिण मुंबई म्हटलं तर प्रत्येक भाविक तुमच्या मंडळाला एक भेट देत असतो। या वर्षी भाविक किती आले आतापर्यंत आणि त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे? आतापर्यंत भाविक रोज रात्री या दिवसात भाविक चालू असतं। आमचे नाही बोलले तर कमसे कम 1000-2000 पब्लिक दिवसाचे येतच असतात इथे। आणि आम्ही भाविकांसाठी जेवणाची पण व्यवस्था करतो। रोजचं जेवण असतं, आमचा रोजचा चहा नाश्ता असतो, डेली रात्री रोजचं जेवण चहा नाश्ता डेली असतो। एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की साहेब, इतकी मोठी मूर्ती आहे, विसर्जनच्या वेळेस कशा प्रकारे आपण सावधगिरी बाळगता आणि कार्यकर्ते कशा प्रकारे आपली जबाबदारी पार पाडत असतात? आम्ही विसर्जनला मंडपामधून 1 वाजता आम्ही मूर्ती काढतो। आम्ही गिरगाव चौपाटीला घेऊन जातो। संपूर्ण कार्यकर्ता असतात गिरगाव चौपाटीला। आमचं संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत आमचं विसर्जन संपूर्ण होतं। अशा प्रकारे आपण माहिती घेतली तुळशीवाडीचा महाराजा म्हटलं तर तो महाराजासारखाच असला पाहिजे। याच पद्धतीने आजचा तुळशीवाडीचा महाराजा आपण पाहिलात आणि याचं विसर्जन सुद्धा त्याच पद्धतीने होणार आहे। मी सुरेंद्र जोटिंगे, MH24 न्यूज साठी।